मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरता येत नाही असं म्हणणं निवडणूक आयोगाने मांडलंय. काय वाटतं या म्हणण्याकडे? प्रश्न लोकांचा किती विश्वास आहे याच्यावर असतं. जर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही किंवा निवडणूक प्रक्रियेवर जर विश्वास राहिला नाही तर तो विश्वास कसा संपादन करता येईल याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. म्हणजे कायद्यात तरतूद आहे की नाही, हे आहे की नाही, यापेक्षा आम्ही जे करतो आहोत ती प्रक्रिया ही निकोप आहे, पारदर्शक आहे. याकरता जे आवश्यक ते केलं पाहिजे. इथं कायद्याचा कुठं विषय. तुमची प्रक्रिया ही निकोप असली पाहिजे, याच्याकरता काम केलं पाहिजे. दुर्दैवानं निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही असं वाटतं. कुणीतरी दुसरा निर्णय घेतो आणि ते राबवतात. वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन या निवडणुकीत सामोरे जाईल, मात्र इतर पक्षांशी आघाडी करणार नाही. त्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत आमच्या. त्यांची सगळी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींचा अधिकार निश्चितपणे त्यांना असतो. परंतु आमचे जे कोणी प्रभारी आहेत किंवा दिल्लीचे प्रमुख माणूस आहेत यांच्याशी चर्चा होऊन ते निर्णय होत असतात. त्यांची चर्चा झाली असेल. अनेक आता महापालिकांची तयारी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत. काय महाविकास आघाडीचं नेमकं स्टेटस असणार आहे? कशा पद्धतीचं यश मिळेल? निश्चितपणे यश मिळेल महाविकास आघाडीला. असं एक समविचारी सगळे एकत्र येत आहेत सगळीकडे. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्वांचा आमचा चाललेला आहे आणि त्यामधून आम्ही चांगलं यश मिळवू. यातून एक टीका होताना दिसते की संगमनेर असेल, शिर्डी असेल, राहता असेल, या ठिकाणी कुठेतरी पक्षाचे चिन्हच महाविकास आघाडीचे जाऊन असं आहे की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचंय आणि मग पक्षाच्या चिन्हांचा प्रश्न येतो. मग 3 चिन्ह होतात. 3 चिन्ह झाले की काही प्रश्न तयार होतात. त्यामुळं एक चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडे असतो. त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष, महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामोहरण कसं करता येईल, त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं. काल शिंदे नगरपालिकेत मनसे देखील सोबत आहे महाविकास आघाडीचे. मनसे 2 उमेदवार आहेत. मनसे कुठे? राहता नगरपालिका. मला माहित नाही याबाबतीत. तुम्ही इतके वर्ष आधी काँग्रेसमध्ये आहात, मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी त्याहून टीका होईल असं वाटत नाही? नाही, असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार आणि कार्यपद्धती आहे तिला विरोध करणं आणि नामोहरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करतायत लोक. त्यांना काही बिघडत नाही. काल शिंदे सेनेतून काही प्रवेश झाले भाजपमध्ये आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचे जे मंत्रिमंडळामध्ये त्याची पडसाद दिसली. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. म्हणजे कुठेतरी विरोधी पक्ष प्रचंड खदखदा अंतर्गत आहे. तिन्ही यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद चालू आहे आणि त्याचा परिणाम दिसतोय. ही तर सुरुवात आहे. आणखी लवकरच मोठा स्फोट झालेला दिसेल. संगमनेरमध्ये काँग्रेसचा काही उमेदवार नव्हता की सतीश तांबे आहे तुमचे भाचे, त्यांनी अपक्ष उमेदवार दिलाय आणि त्यांच्या पत्नीला. नाही, असं आहे की ठीक आहे. आमचा उद्देश एकच आम्ही सांगितलाय की शेवटी आम्हाला यश मिळवायचं आहे आणि ते यश मिळवण्याकरता सर्व विचाराची लोक बरोबर घेत असताना आम्हाला काही निर्णय घ्यावा लागतायत. त्यामुळे अडचण काही त्याच्यात नाही. शेवटी तुम्ही कोणाविरुद्ध लढताय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विचारानं हे सर्व एकत्र पद्धतीनं सर्वांना बरोबर ज्यावेळेस घ्यायची पाळी येते त्यावेळेस काही ऍडजस्टमेंट करावं लागते. ती झालेली आहे. मात्र तुम्ही काँग्रेसचं चिन्ह म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ उमेदवार तुमच्याकडे नव्हता का? नाही, असं काही नाही. काँग्रेसचा विचार आहे तो आमच्या मनात आहे. गिरीश महाजनचे पुत्र देखील नगराध्यक्ष पदासाठी
शर्यतीत आहेत, निवडणूक लढवत आहेत, अशामध्ये घराणेशाहीचा आरोप होतो, म्हणजे भाजपच करत होतं. मात्र तेव्हा घराणेशाहीचा आरोप भारतीय जनता पक्षाला करण्याचा काही अधिकार नाही. अनेक त्यांचे कुटुंबातलीच, एकाच कुटुंबातले अनेक या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना दिसत आहेत. आता आरोप करायचा म्हणून करायचा, याच्यापेक्षा त्याला महत्व नाही. अनेक आहेत, कशा नावं घेतलीच पाहिजे असं नाही. तुमच्यावरही आरोप होत होता, मात्र आता खताळांनी देखील घरातच उमेदवार दिले. या घराणेशाहीचा आरोपाला काही अर्थ राहिलेला नाही. तो करू नये कोणी आरोप कोणावर. सर, नाशिक पदवीधर निवडणुकीत कुठेतरी जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर इथलं काँग्रेसचा उमेदवार आघाडीचा राहिला नाही आणि तुम्ही त्याबरोबर नव्हता अशी चर्चा आहे. आणि आज देखील अशी चर्चा नाही, सुरू झाली आहे, आहे मी की आता आहे. सुद्धा तशाच पद्धतीने नाही, मी आहे. मी सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे आणि काही झालं तरी समोरचा जो उमेदवार येणार आहे तो महायुतीचा, त्याला पराजित आम्ही करणार आहोत. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.